नमस्कार, मी हुमा सय्यद. माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया आजची. आरपीआय गवई गट महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अलका बोर्डे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. मला आणि माझ्या पत्नीला आरेतुरेच्या भाषेत शिवीगाळ करून माझ्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न संगमनेर इथं चालू असलेल्या जागेच्या वरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला म्हणून राग मनात धरून दिनांक 6/8/2024 रोजी 3 वाजता गावातील चौकात आणून आरेतुरेच्या भाषेत जातीवादी शिव्या गाळ्या करून धक्काबुक्की करून मला लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली. तसेच माझ्या डोक्यात बापू माधव साळवे यांनी दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. माझा मोठा मुलगा दीपक आणि 6 वर्ष हा देखील माझ्यासोबत होता. त्याला देखील लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर 5 ते 6 अनोळखी इसमानं रात्री 10:20 मी घरी नसताना आले आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आमच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर 407 टेम्पो व छोटा हत्ती या 4 चाकी गाड्यांची तोडफोड केली. तसेच तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली आहे. गायकवाड पप्पू साळवेची बहिणी, संतोष साळवेची बहिणी, माझ्या भावाची पहिली ॲट्रॉसिटी केस चालू आहे. त्या रागावाद माझ्या ह्या भावाला हाणमार केलेली आहे का बा तुम्ही बोलले का ही केस मागं घ्या, नाही तर तुम्हाला एकाला गाठून आम्ही जीव मारून टाकू. आणि जे सकाराम दरू कुदनर बापू धुंडीबा कुदनर यांनी त्यांना जोर जबरदस्ती करून दबाव टाकून माझे चुलते बापू साळवे यांना सांगून आमच्यावर खोटी गुन्हा दाखल केला अशी माहिती त्यांनी याला पोलीस स्टेशनला दिली. आणि पोलीस घरगावचे आमची कुठलीही जे आरोपी आहे आमच्या ॲट्रॉसिटीची जी केस आहे ते आरोपी अजूनही हिंडतात, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावा एवढी शासनाकडे आमची नम्र विनंती. मी आरपीआय जिल्हाध्यक्ष अलका बोर्डे. मी आज एसपी साहेबांना येऊन या गरीब लोकांसाठी धावून आले आणि रामभाऊ रावसाहेब साळवे या माणसाला बापू महादेव साळवे आणि त्याचे अन्य 4-5-6 लोकांनी मारहाण केलेली आहे. आणि वारंवार या लोकांवर गरीब जे लोक आहेत त्यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे. त्या अन्यायाला कुठेतरी आळा घालावा अशी मला प्रशासनांना एक विनंती आहे की ह्या लोकांवर जो अन्याय होत आहे तो कुठेतरी तुम्ही थांबवावा. आणि जे त्यांचे सरपंच उपसरपंच जे ह्या लोकांच्यामध्ये यांच्या नातेवाईकांमध्ये जे ढवळाढवळी करत आहे, सरपंच पोपट सोमा कुदनर, बापू धोंडी भाऊ कुदनर आणि एकनाथ राघोजी खामकर या लोकांनी आपल्या घरामध्ये जी गृहस्थी आहे ते सांभाळा. लोकांच्या कुटुंबामध्ये ढवळाढवळी करू नये. त्यांना पण हात जोडून मी विनंती करते का ह्या गरीब लोकांना तुम्ही बरोबर घेऊन सगळ्या लोकांना समभाव घेऊन चाला, कारण तुम्ही गावामधले सरपंच उपसरपंच आहात. आणि जर ह्या लोकांचं अन्याय जर थांबला नाही तर मग मी उपोषणाला बसणार आहे. धन्यवाद. साळवे शिंदोडी गावात उभं होतं. आमचा चुलता आहे बापू साळवे, त्याला वावराचं नोटीस गेल्यामुळे त्यांनी डायरेक्ट आला शिवीगाळ चालू केली. अरे बाबा मला कशा करता नोटीस पाठवलं, मारहाण केली. त्याच्यानंतर त्याने ते मी घारगाव पोलीस स्टेशनला गेलो. मला डोक्यात दगड मारला. मला तिथं डोक्याला जखम झालेली. माझा मुलगा होता तिथं सोडायला आलता, त्याला बी हाणलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर मी नाही का त्यांचं चुलत्यानं त्यांचा धावा केला. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी मागं येऊन माझ्या गाड्यांची तोडफोड केली. त्याच्यानंतर हे बाकीचे जे आमच्या गावातले काही जे कार्यकर्ते मंडळ आहेत हे आम्हाला त्रास देतात. याच्यापासून आम्हाला न्याय मिळावा. कोणते पोलीस स्टेशनला तक्रार दिली? आम्ही घारगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली. त्यांनी काय दखल वगैरे घेतली नाही? त्यांनी आता त्यांच्या पद्धतीने काय केलं आम्हाला काय त्याच्यात एवढं कळत नाही. तुमची अपेक्षा काय आहे पुढची? आमची अपेक्षा अशी आम्हाला याच्यातून योग्य तो निर्णय मिळाला पाहिजे, नाही का. आमचं हातावरचं जीवन आहे. आम्हाला प्रॉपर्टी कुठली नाही. मला राहायला घर नाही स्वतः. माझे ना उतारे पातारे काहीच नाही. चेक करा ऑनलाईन. आम्ही त्याच्याकरता जे काय आहे ते आमची कायद्याने लढतो. तेच मागत असतात. इतर लोकांचं आम्ही आखी प्रॉपर्टी नाव करून द्या असं काय नाही. आमच्या वाट्याला येते तेच मागितलं होतं. इतर लोकांचे काय बघितले हे बाकीचे जे राजकारणी लोक आहेत हे कुदनर असतील किंवा बाकीचे सरपंच उपसरपंच यांनी ते नाही का ढवळाढवळी करून ते
योग्य ते काय असेल ती कारवाई व्हावी आणि मला योग्य ते न्याय मिळावे. आमचं म्हणणं असं आहे का गावातील लोकांची आम्हाला तर देऊ दे का सरपंच असो सरपंचाने दोईचा भाग घ्यायला पाहिजे ना. एकाला देतो एकाला ठेवतो बारल्यानंतर दोईला सगळं न्यायला पाहिजे ना का एकालाच नाही न्यायला पाहिजे ना. मग त्याच्यामुळं आम्ही सगळं तेच मागतो का बा गावातली आणि सरकारने आमचं दक्षता घ्यावा आमचं हेच म्हणणं आहे. साहेबाजवळ मी केलतो जर कारवाई नाही झाली तर म्हणलं साहेबाला म्हणलं SP साहेबाला मी तुमच्याकडे पुन्हा येईल. ते म्हणले काय या गरज आहे आम्ही दखल घेतो म्हणे SP साहेब.